माजी आमदार शहाजी बापू पाटीलाचा आपल्याबरोबर. बापू, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार दिल्यानंतर संजय राऊत नाराज झालेत. उभाटा गट आणि राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी ठिणगी पडली. संजय राऊत म्हणजे सकाळचा वाजणारा भोंगा. महाराष्ट्राच्या राजकारणात निर्लज्जम सदा सुखी ही व्याख्या फक्त एकाच माणसाला चपलकपणे बसते, ती म्हणजे संजय राऊत. महाराष्ट्राची परंपरा वेगळी आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती वेगळी आहे. एका वेगळ्या आणि ऐतिहासिक अशा कार्यक्रमात शरदचंद्र पवार साहेबांनी आदरणीय शिंदे साहेबांचा सत्कार केला. हे महाराष्ट्राचं राजकारणातलं एक चांगलं उदाहरण म्हणून याकडे पाहणं गरजेचं होतं. दुर्दैवानं संजय राऊतांना अतिशय खालच्या थराने ह्या कार्यक्रमाकडे पाहिलं. आज संजय राऊत पवार साहेबांविषयी बोलायला लागलेत. पवार साहेब हे राजकारणाचं विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि संजय राऊत हा अंगणवाडीत खेळणारा राजकारणातला एक वात्रट पोरगा, यापेक्षा बाकीचं काही यात वेगळं बोलता येत नाही. राजन साळवे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. वास्तविकता साळवी साहेबांचं प्रवेशाचं यापूर्वी वर्षापूर्वीच चाललेलं होतं, पण वेगवेगळ्या त्यांच्यावर होत असलेल्या भावनिक आग्रहापोटी ते थांबले. आज ते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत, कारण त्यांना हे कुठंतरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर जाणवलेलं आहे की खरी शिवसेना ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची आहे आणि शिंदे साहेबच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जाणारे नेते. कालच्या कार्यक्रमात जर बघितलं तर शिवसेने खासदार संजय दिना पाटील देखील उपस्थित होते. अजून काही त्यांच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे? उभाटात आता येत्या 6 महिन्यात कोणच राहणार नाहीत. टप्प्याटप्प्यानं सर्वजण खऱ्या शिवसेनेत म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढवण्यासाठी या शिवसेनेतच येतील आणि उद्धव ठाकरे संजय राऊताच्या नादाला लागल्यामुळं एक ऐतिहासिकरित्या एकाएकी पडतील. साहित्य संमेलनाच्या नावाखाली राजकीय दलाली सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. तर दलाल हा शब्द त्यांनी वापरला साहित्यिकांना. साहित्य संमेलन म्हणजे मराठी सारस्वतांचं एक सर्वोत्कृष्ट असं व्यासपीठ आणि अशा ह्या कार्यक्रमासंदर्भानं दलाल हा शब्द वापरणं हे फक्त महामूर्ख माणसालाच शक्य आहे. संजय राऊत हा साहित्यिकांच्या विषयी जे काय बोलला आहे ते एक अतिशय किळसवाणी असं विधान आहे. हे महाराष्ट्राच्या परंपरेला आणि संस्कृतीला न शोभणार आहे. स्वार्थासाठी जातात ते जय महाराष्ट्र कधी म्हणत नाही, तर जय गुजरात म्हणतात, असं आदित्य ठाकरे म्हणतात. आज आदित्य ठाकरेंनी एवढा विचार करावा की 14 साली आपण जय महाराष्ट्र नेमकं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली म्हणत होतो. त्यावेळी तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत होते, उद्धव ठाकरे का जय गुजरात म्हणत होते? याचं आधी उत्तर द्या आणि नंतर पुढच्या आमच्या राजकारणाचं बोला. शरद पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलेला आहे. विनायक राऊत हे सध्या अतिशय मोठ्या फ्रस्ट्रेशनमध्ये कोकण भागात वावरत आहेत. पवार साहेबांनी कोणताही विश्वासघात आणि राजकीय कोणती गोष्ट सध्याच्या काळात केलेली नाही. फक्त एक शिंदे साहेबांचा सत्कार आणि 2.5 वर्ष रात्रंदिवस कष्ट करून शिंदे साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वसामान्य जनतेविषयी केलेलं काम याचं कौतुक केलं. याविषयी एवढं जर राऊतांना वाईट वाटत असेल तर हे विनायक राऊत असो किंवा संजय राऊत असो, ही एक पिसाळलेली लोक आहेत आणि त्यांना शिंदे साहेबांचं राजकारणातील यश हे पचत नाही, हे यावरून सिद्ध होतं. आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये गेलेत, मात्र पवारांची भेट त्यांनी घेतलेली नाही. आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये गेलेतच एवढ्यासाठी की त्यांचे खासदार आमच्याकडे यायला लागले, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायची त्यांची मानसिकता होत चालली, ते थोपवण्यासाठी गेलेले आहेत, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. आदित्य ठाकरे हे दिल्लीवरून मोकळ्या हातानं मुंबईला परत येतील. आघाडीत बिघाडी होणार. जवळजवळ महाराष्ट्र विकास ही आघाडी जी आहे, महाविकास आघाडी, ही संपल्यातच जमा आहे. थोड्या दिवसात ते निश्चितपणे जाहीर होईल. आगामी राजकारणामध्ये काय याचे पडसाद उमटतील? आगामी राजकारणात महाराष्ट्रात एक चांगलं वळण लागेल आणि चांगल्या लोकांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा कारभार चालेल
हे भविष्याचं चित्र या ठिकाणी दिसून येते. काल उदय सामंत असतील, नरेश म्हस्के असतील यांनी देखील पवारांची भेट घेतलेली आहे. त्यांची भेट ही उदय सामंत साहेबांच्या बोलण्यातून साहित्य संमेलनाच्या संदर्भानं होती. परंतु जरी कोणती राजकीय जरी चर्चा झाली असली तरी पवार साहेब हे महाराष्ट्राचं ज्येष्ठ असं राजकीय व्यासपीठ आहे आणि त्यांचा एखाद्या गोष्टीला सल्ला घेणं हे वावगट यात कुठं मानणं गैर आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आता भविष्य काय सांगता येईल राऊतांवर? उद्धव ठाकरे यांचं भविष्य, आम्ही गुवाहाटीला गेलो त्या दिवशी त्या उद्धव ठाकरेंचं भविष्य संपलेलं आहे. त्यांना संधी प्रचंड मोठी दिलेली होती, परंतु घरात बसून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातली त्यांची छाप पाडणं हे तर राहूनच गेलं. परंतु आपण निष्क्रिय आहोत त्यांनी महाराष्ट्र जनतेला दाखवलं. मनसेचे राज ठाकरे यांची देखील भेट करत तर काल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. कसं बघताय सगळं? राजकारणात आता राजसाहेब कोणत्या हेतून भेटले हे त्यांनी तेच सांगू शकतील. परंतु वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकत्र येणं, भेटणं आणि विचार करणं हे एक चांगलं द्योतक आहे असं मला वाटतं. सांगोल्याहून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.